Hi, I am Sunil N. Rathod. Welcome to my Just Learn channel. Parts of speech शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. There are 8 parts of speeches. नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, वर्ब म्हणजे क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, प्रिपोजिशन्स म्हणजेच शब्दयोगी अव्यय, कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय. तर सर्वप्रथम आपण नाउन म्हणजे नाम याविषयी माहिती पाहूयात. नाउन इज अ नेम ऑफ थिंग्स, पर्सन्स और प्लेसेस. नाउन म्हणजे कोणतीही वस्तुनिर्देशक शब्द, वस्तूचे नाव म्हणजे नाव होय. उदाहरणार्थ पाहूयात. देर आर ॲपल्स ऑन द ट्री. सचिन इज अ ग्रेट क्रिकेटर. वाराणसी इज ऑन द गंगा. लाल अक्षरातील शब्द ही नामे आहेत. या नामाचे 5 उपप्रकार आहेत. पहिला आहे कॉमन नाउन, ज्याला आपण सामान्य नाम म्हणतो. दुसरा आहे प्रॉपर नाउन, ज्याला विशेष नाम म्हणतो. तिसरा आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्याला भाववाचक नाम म्हणतो. चौथा आहे कलेक्टिव्ह नाउन, ज्याला समुच्चयवाचक नाम म्हणतो. आणि पाचवा आहे मटेरियल नाउन, ज्याला द्रव्य तथा पदार्थवाचक नाम असे म्हणतो. कॉमन नाउन, ज्याला आपण सामान्य नाम म्हणतो. Common noun is a name which is given in common to every person, place or thing of the same class or kind. म्हणजेच काय तर सर्वसाधारणपणे एकाच वर्गातील किंवा प्रकारची प्रत्येक वस्तू ज्या सामान्य नामाने ओळखली जाते हे नाव म्हणजे कॉमन नाउन होय. उदाहरणार्थ व्यास वॉज अ सेज. व्यास मुनी होते. या वाक्यात अ सेज हे कॉमन नाउन आहे, कारण इतर मुनींसाठीही आपण तोच शब्द वापरतो, जसे रिव्हर, फ्लॉवर, ब्रँच, मॅन, वुमन, पर्सन इत्यादी शब्द कॉमन नाउन्स होत. प्रॉपर नाउन, ज्याला आपण विशेष नाम म्हणतो. A proper noun is the name of some particular person, place or thing. म्हणजेच वस्तूंच्या ठेवलेल्या विशिष्ट नावांना प्रॉपर नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई मोठे शहर आहे. यात मुंबई हे प्रॉपर नाउन आहे, जसे ताजमहल, इंडिया, माउंट एव्हरेस्ट, महात्मा गांधी इत्यादी शब्द. सुनील इज अ गुड बॉय. या वाक्यात सुनील हे प्रॉपर नाउन असून बॉय हे कॉमन नाउन आहे. प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनेच करावी. Abstract noun,
ज्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. An abstract noun is usually the name of a quality, action, state or an idea. म्हणजेच काय तर अमूर्त वस्तूंच्या निर्देशक शब्दांना abstract noun असे म्हणतात. आता अमूर्त म्हणजे अस्तित्वातच नसणाऱ्या वस्तू नसून फॉर्म, आकार, शेप, आकार, साईज, आकारमान, वेट, वजन, ऑर्डर, वास असे कोणतेही गुणधर्म नसणाऱ्या पण अस्तित्वात असणाऱ्या वस्तू. त्या वस्तूंना आपण हाताने दाखवू शकत नाही, मात्र आपण त्या वस्तूंचा विचार करतो. म्हणूनच भौतिक अस्तित्व नसणाऱ्या पण वैचारिक अस्तित्व असणाऱ्या वस्तूंना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ लॉ, डिस्कव्हरी, गुडनेस, काइंडनेस, फादरहुड, फ्रीडम, फाइट, मूवमेंट, मोशन, हार्डशिप इत्यादी शब्द कलेक्टिव्ह नाउन ज्याला आपण समूहवाचक नाम असे म्हणतो. अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ group or collection of persons, animals or things taken together or spoken of as a whole. म्हणजेच काय तर सजातीय वस्तू एकत्र आल्या की त्यास गट किंवा समूह म्हणतात. हे गट व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू यांचा एक गट असा बोध करून देणाऱ्या एकच शब्द असणाऱ्या नामास कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ फ्लीट, फ्लॉक, हर्ड, बंच, बंडल, गॅदरिंग, गँग, लायब्ररी, स्वार्म, नर्सरी, स्ट्रिंग इत्यादी शब्द समूहवाचक शब्द आहेत. मटेरियल नाउन ज्याला आपण पदार्थवाचक नाम असे म्हणतो. अ मटेरियल नाउन इज द नेम ऑफ सबस्टन्स और मॅटर ऑफ विच थिंग्स आर मेड. म्हणजेच ज्या पदार्थापासून एखादी गोष्ट बनवलेली असेल तो पदार्थ निर्दिष्ट करणारे नाम हे मटेरियल नाउन असतात. उदाहरणार्थ द शॉल वॉज वोवन ऑफ फर, द स्टेप्स वेअर बिल्ट ऑफ ग्रेनाइट, द नेकलेस वॉज मेड ऑफ गोल्ड. या वरील वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर फर, ग्रेनाइट, गोल्ड ही मटेरियल नाउन्स आहेत हे ध्यानात आपल्याला ठेवायला हवे. प्रोनाउन्स ज्याला आपण सर्वनामे म्हणतो. अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड फॉर और इन्स्टीड ऑफ अ नाउन. म्हणजेच नामाऐवजी येणारा व त्याच नामाचा निर्देश करणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय. उदाहरणार्थ तुकाराम वॉज अ सन, ही रोट अ गाथा, ताजमहल इज अ मोन्युमेंट, इट वॉज बिल्ड बाय शहाजहान. वरील वाक्यात ही व इट हे सर्वनामे नामाऐवजी आले आहेत. तसेच दिस, दोज, देअर, शी, दे इत्यादी. आता आपण व्हर्ब ज्याला आपण क्रियापदे म्हणतो याविषयी माहिती पाहूयात. व्हर्ब इज अ सेइंग वर्ड और टेलिंग वर्ड. म्हणजेच इंग्रजी वाक्यातील क्रियापद हा काही कथन करणारा शब्द असतो. जसे द रोज इज पिंक यात इज या क्रियापदाने गुलाब कसा आहे ते सांगितले आहे. तसेच उदाहरणार्थ
ईट, ड्रिंक, जम्प, कॅच, राईट, कम, गो, सिट, हॅव इट इत्यादी. क्रियापदांचे वाक्यात खूप महत्त्व असते. नुसत्या एका क्रियापदाने एक अर्थपूर्ण वाक्य बनू शकतो. उदाहरणार्थ आय डॅश डॅश मँगो. यात क्रियापदच नसल्याने या दोन शब्दावरून कोणताच अर्थ समजत नाही. याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी येथे लाईक, एट, बाय इत्यादी संदर्भानुसार क्रियापदे वापरावी लागतात. परंतु या उलट कम, गो, सीट, हॅव इट यासारखे नुसत्या क्रियापदावरून संपूर्ण वाक्याचा अर्थ समजतो. म्हणजेच काय, तर क्रियापद हा वाक्याचा आत्मा असतो. ॲडजेक्टिव्ह ज्याला आपण विशेषणे म्हणतो याविषयी आपण माहिती पाहूयात. An adjective is a word used with a noun to add something to its meaning. म्हणजेच काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय. उदाहरणार्थ आय लाईक ब्ल्यू क्लोथ्स, आय वॉन्ट कोल्ड वॉटर. या वाक्यात ब्ल्यू, कोल्ड हे शब्द अनुक्रमे क्लोथ्स आणि वॉटर या नामाबद्दल अधिक वर्णन करतो, म्हणून हे शब्द विशेषणे होत. ॲडव्हर्ब्स ज्याला आपण क्रियाविशेषणे म्हणतो याविषयी आपण माहिती पाहूयात. इन द सेंटेन्स द वर्ड विच ॲड्स समथिंग टू द मिनिंग ऑफ अ व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह और अनदर ॲडव्हर्ब इज कॉल्ड ॲन ॲडव्हर्ब्स. म्हणजेच काय, तर नामांचे अधिक वर्णन करणारी जशी विशेषणे आहेत तशी क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारी क्रियाविशेषणे होत. उदाहरणार्थ आन्सर द क्वेश्चन क्विकली, ही इज अ व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट, ही केप्ट हिज थिंग्स व्हेरी नीटली. वरील वाक्यात क्विकली, व्हेरी, व्हेरी नीटली ही क्रियाविशेषणे होत. प्रिपोजिशन्स ज्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. द वर्ड विच आर प्लेस्ड बिफोर नाउन और प्रोनाउन्स टू शो इन what relation the person or thing named by the noun or pronoun stands in regards to something else are called prepositions. म्हणजेच जे शब्द नामे व सर्वनामे यांचा वाक्यामध्ये परस्परांशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी किंवा शब्दांना जोडणारी अव्यये म्हणतात. इंग्रजीत असे शब्द नाम, सर्वनाम यांच्यापूर्वी येतात. उदाहरणार्थ द फ्लॉवर्स आर इन द गार्डन, प्लीज सीट बाय मी. या वाक्यामध्ये इन, बाय ही शब्दे शब्दयोगी अव्यय होत. तसेच फॉर, बाय, फ्रॉम, ॲट, इन, ऑन, नियर, विथ, ऑफ इत्यादी शब्द शब्दयोगी अव्यय होत. कंजंक्शन्स ज्याला आपण उभयान्वयी अव्यये असे म्हणतो. इन अ सेंटेन्स when a word is used for joining together sentences and sometimes the word as well, then it is called conjunctions. जेव्हा वाक्यातील एखादा शब्द दोन वाक्ये जोडण्यासाठी किंवा काही वेळा दोन शब्द जोडण्यासाठी वापरला जातो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदाहरणार्थ हे वेंट टू द प्लेग्राउंड अँड प्लेड, राम अँड श्याम आर ब्रदर्स. वरील वाक्यात अँड हे उभयान्वयी अव्यय होत. जसे बट, फॉर,
or, nor, also, as well as, not only but also इत्यादी. इंटरजेक्शन ज्याला आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो याविषयी आपण माहिती पाहूयात. An interjection is a word thrown into a sentence to express some strong or sudden feeling or emotions. म्हणजे एखादी तीव्र किंवा आकस्मिक भावना व्यक्त करण्यासाठी जो शब्द वाक्यामध्ये घातला जातो त्यास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, अलास, at least he died. हुर्रे, we have won. Oh, I was so afraid. यामध्ये अलास, हुर्रे, ओ हे केवल प्रयोगी अव्यय होत. Thanks for watching this video. For more videos, please subscribe my Just Learn All YouTube channel. Thank you.